प्रथमतः सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आज लक्ष्मीपूजन आणि या मुहूर्तावरती आज किल्ला महोत्सव यासाठी बरेचसे पलटणवासी आज या माळजा या ठिकाणी आज किल्ला प्रदर्शनास भेट देत आहे। या किल्ला प्रदर्शनाच्या मागचा आमचा उद्देश होता, जो पलटणकरांनी आम्हाला भरभरून साथ दिल्यामुळं तो यशस्वी झाला असा मी समजतो। यावर्षी किल्ला महोत्सवाला जरी स्पर्धक थोडे कमी असले तरी येणाऱ्या दिवाळीला किल्ला महोत्सव हा आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही सादर करणार आहोत। आणि याला आम्हाला समाजातून सर्व घटकातून आम्हाला सर्व लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। त्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, महिला वर्ग असेल, शिवप्रेमी असतील, त्याचबरोबर जे गड संरक्षणासाठी जे मुलं मुली जे या ठिकाणी पलटण तालुक्यात शहरात काम करतात त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आमचं कौतुक केलं, आमच्या कार्यक्रमाला त्यांनी प्रतिसाद दिला। आणि त्याचबरोबर फलटणमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फलटणमधील सर्व पत्रकार, सर्व क्षेत्रातील पत्रकार, सर्व साप्ताहिक असतील, दैनिक असतील, या पत्रकारांनी माझ्या इथे येऊन सकाळी आमच्या किल्ला महोत्सवाला भेट दिली। त्यांनी आमचं कौतुक केलं, त्यांनी आमच्या कार्यक्रमाची पाहणी केली, मंदिराची पाहणी केली, येणारे आमचे जे काही कार्यक्रम आहेत किंवा आमचे जे नाना नानी पार्क असेल, ओपन जिम असेल किंवा येणाऱ्या इथनं पुढचे जे काही माळजाई संवर्धन आणि संरक्षण आणि माळजाई देवीचं पवित्र राखण्यासाठी जे काही आम्ही भविष्यात आमच्या योजना आहेत त्यासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर पत्रकारांनी एक आमच्यापाशी प्रस्ताव ठेवला आहे की आमचे दिवंगत जे पत्रकार झालेले आहेत फलटणच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या नावाने आम्ही एक झाड लावू आणि त्याचं संवर्धन आम्ही करू, हे त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे। त्यामुळं आमचा हा कार्यक्रम यशस्वी झाला असं आम्हाला अभिमान आम्ही सांगू शकतो। नमस्कार। या किल्ले प्रदर्शनामध्ये आपण 6 किल्ल्यांच्या प्रतिकृती सादर केलेल्या आहेत। त्यामध्ये महाराजांचं जो काही आयुष्याची कारकीर्द होती ते आपण छोट्या स्केलला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपला प्रदर्शनामधला पहिला किल्ला हा तोरणागड आहे, जो महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वप्रथम जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं। त्यानंतर प्रतापगड आहे, जो जिथे त्यांनी अफजलखानाचा वध करून एक मोठी लढाई जिंकून प्रतापगड तिथे आहे। त्यानंतर पद्मदुर्ग व जंजिरा जे आत्ताही भूतलावर जसे समोरासमोर आहेत तसेच योग्य रीतीने आपण साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। व आपल्या फलटणजवळीलच पुण्या येथील सिंहगड, जो तानाजी मालुसरे यांनी सर केला, गड आला पण सिंह गेला, या उक्तीप्रमाणे त्या गडाचे नाव जे सिंहगड पडलं तोही आपण सिंहगड इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। व महाराजांनी आयुष्यामध्ये आपल्या जो सर्वाधिक काळ ज्या गडावर वास्तव्य केलं व स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून जो ओळखला जातो तो राजगड, तोही आपण इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। असा महाराजांच्या टोटल आयुष्याचा छोट्या छोट्या पार्ट्समध्ये आपण सादरीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा आमचं पहिलं वर्ष असल्यामुळे आम्ही आत्ता 6 किल्ले सादर करीत आहोत। पुढच्या वर्षी आम्ही महाराष्ट्रातील सर्व किल्ले साकारण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।